मुलांना कोणत्या शाळेमध्ये घालायचा असा प्रश्न प्रत्येक पालकापुढे उभा असतो आणि शाळाच अनधिकृत असेल तर असाच प्रकार पिंपरीमध्ये घडलेला आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागानं शहरातील अनधिकृत शाळांची यादी प्रसिद्ध केली असून पालकांना मोठा इशारा दिलाय। आगामी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी या यादीमधील शाळांमध्ये आपल्या पाल्यांचा प्रवेश होऊ नये असं आवाहन प्रशासनाने केलेलं आहे। या शाळांकडे आवश्यक शासन मान्यता आणि तांत्रिक कागदपत्र नाहीत। वारंवार नोटिसा बजावून शाळांनी त्रुटींची पूर्तता केली नसल्यामुळे त्यांना अनधिकृत घोषित करण्यात आले। 1 जून पासून या शाळांवरती प्रत्यक्ष कारवाई सुरू होणार असून शाळांच्या प्रवेशद्वारावरती तिथे प्रवेश घेऊ नये असे फलक लावले जाणार आहेत। आम्हाला पालिकेतर्फे एक 15 दिवसापूर्वी नोटीस पण आलेली होती। त्याचा आम्ही पाठपुरावा घेतही होतो। त्यानंतर लगेचच यादी पण जाहीर झाली आणि त्या यादीमध्ये आम्हाला अनधिकृत म्हणून घोषणा केली। मागच्या वर्षी यादी जाहीर झालेली होती तेव्हा आमचं नाव अनधिकृत मध्ये नव्हतं। या वर्षी आमचं नाव अनधिकृत मध्ये आलेलं आहे। पालिका म्हणते की अनधिकृत शाळेमध्ये आपल्या पाल्यांना घातले की त्यांच्या शैक्षणिक वर्षावरती परिणाम होऊ शकतो। नक्की काय तथ्य यामध्ये खरंच अनधिकृत शाळांमध्ये आपल्या पाल्य असल्यावरती शैक्षणिक वर्षाचं मुलांचं नुकसान होतं? नाही, पालिकेचे जे काही सांगणं आहे की अनधिकृत शाळा असल्यानंतर ना मुलांना त्यांच्या ज्या काही फॅसिलिटीज असतात जसं का सरळ नंबर, अपार नंबर, पेन नंबर, युडाईस नंबर या गोष्टी अवेलेबल होत नाही। त्यामुळं त्यांचं जे म्हणणं आहे की अनधिकृत शाळेमध्ये ह्या गोष्टी मुलांना मिळत नाही। मुलं कुठेही पालिकेमध्ये मस्टरवर नसतात, परंतु त्याच्याही पलीकडे जाऊन वे आउट काढू शकतो आम्ही। यासाठी युडाईस नंबर आमच्या ज्या 1st to 4th ची मुलं आहेत त्या मुलांना युडाईस नंबर जनरेट केलेला आहे, सरळ नंबरही आहे, पेन नंबरही आहे, अपार नंबरही आहे। या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या मुलांच्या बाबतीमध्ये अगदी जातीने लक्ष घालून या सगळ्या गोष्टींना आम्ही न्याय दिलेला आहे। आमची प्रोसिजर मान्यतेची चालू आहे। गव्हर्नमेंटनी म्हणा किंवा पालिकेने मान्यतेसाठी खूप टफ सगळे नियम केलेले आहेत। या टफ नियममध्ये प्रत्येकच नियम फुलफिल करेपर्यंत खूप टाइम स्पेंड जातोय आमचा। त्यामुळं म्हणजे मी तर म्हणेल की पालिका जे करते काम ते ओकेच आहे, त्याबद्दल कुठेही डाऊट नाही। परंतु आमच्यासारखे जे अगदी स्लम एरियामध्ये राहतो, कासरवाडी हा एरिया तसा बघायला गेला तर खूप स्लम एरिया आहे। इथे मोस्टली सगळे मिडल क्लास, ते पण लोएस्ट मिडल क्लास पब्लिक जास्त आहे, जे बाहेर तुम्ही जास्त फी देऊन स्कूल अफोर्ड करू शकत नाही, चांगल्या स्कूल्स। परंतु इंग्लिश मीडियममध्ये युडाईस नंबर, सरळ नंबर हेही सगळं आम्ही मुलांना प्रोव्हाइड करत आहोत। फक्त आमची मान्यतेची प्रोसिजर चालू आहे, त्याला थोडा वेळ लागणार आहे। मी तर पालिकेला म्हणजे अगदी कळकळून सांगते की जे काही नियम आहेत ते कुठंतरी शिथिल करा किंवा जे नियम टर्म्स कंडिशन आमच्याच्याने फुलफिल होत नाहीये अशांना काहीतरी दुसरा वे आउट काढून द्या, जेणेकरून आम्ही पण अधिकृत म्हणून प्रत्यक्षरित्या अजून जास्त मोठ्या स्केलवर काम करू शकतो। आणि मुलांना फक्त शिक्षणच देण्याचा हेतू आहे आणि तो चांगलाच हेतू आहे, वाईट हेतू याच्यात कुठलाच नाहीये। त्यामुळं नावं जाहीर करून पालकांना संभ्रमात टाकून याच्यातनं म्हणजे साध्य काहीच होऊ शकत नाही सर।